स्टेफान कोंढवा. पुणे विरुद्ध पिंपरी चिंचवड, दोन शहर, मोठी शहर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मंगलमूर्ती 11 गणेशजी हडवळे उद्योजक आहेत. विशेषतः गॅस पाईपलाईनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी मोठा बिझनेस त्यांचा संपूर्ण भारतभर फैलावलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच संघ इथे दाखल झालेला आहे. विशेषतः शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या ग्रामीण विभागातले खेळाडू मोस्ट ऑफ या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतील. मंगलमूर्ती 11 PCMC, आविष्कार दाते, अज्जू बेपारी, सूरज गायकवाड, अकिब बेपारी, अभि पुंडे, अमित राऊत, कुणाल देशमुख, फिरोज पटेल, तुषार पवार, आकाश चौधरी, विशाल बढे, साहिल गायकवाड आणि जयफान. मॅच सुरू होते. लेट अस प्ले. अनिल माळी सर, पुन्हा एकदा जय पवार सर इथे या सामन्यामध्ये ऑफिशियल्स असणार आहेत. तर जतीन भुयाल सर देखील ॲज अ थर्ड अंपायर आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे, जमिनीच्या समांतर जाईल चेंडू, जमिनीला घासत चाटत पुसत एक धाव घेत खातही खोललं जाईल. जयफान, समरान बागवान, आसिफ तांबोळी, दादा गायकवाड, रियाज पटेल, यस आत्ता रियाज पटेलचा समावेश होतोय संघामध्ये, वसीम शेख, सैफ खान, सॅमी खान, दीपू रैना, विकास मते, पिंटू महांगडे, फिरोज शेख आणि सुरेश कांबळे. 12th मॅन. तगडी फौज आहे मैदानामध्ये. पुणे शहरातली तगडी फौज. एका बाजूला निश्चित ग्रामीण विभाग पिंपरी चिंचवड मधली तगडी फौज आणि या दोन फौजा एकमेकांच्या विरोधात भिडलेल्या आहेत. छात्यांना छात्या भिडतील, मनगटाला मनगटे भिडतील, तलवारीला तलवारी भिडतील आणि ठिणगी पडेल एका युद्धाची. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य, मात्र प्रत्यक्षात भयानक युद्ध या मैदानामध्ये आता सुरू झालेले. 2 धावा धावफलकावरती. रियाज पटेल ऑन स्ट्राईक, अमित राऊत इज ऑन मार्क. यस, कडक शॉट. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समोर अडवतोय चेंडूला, फेक करेल, 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. खूप चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, खूप चांगलं क्रिकेट, आज दर्जा तुम्हाला क्रिकेटचा बघायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. रियाज पटेल हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक कर्तबगार अधिकारी म्हणून काम करतोय. क्रिकेट खेळता 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 तो पोलीस दलामध्ये आला, तिथेही आपला ठसा उमटवला आणि आता जशी बदली पुण्यात आली, पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे रियाजची पावलं पडलेली आपल्याला बघायला मिळतात. तर पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर चेंडू. तुम्ही बघा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय हे शिकलं पाहिजे. 2 क्षेत्ररक्षक कुठे, डीप स्क्वेअर लेगला आहे, दुसरा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. या ठिकाणीच जे शॉट खेळलेले आहेत मोठे फटके, ते या 2 क्षेत्ररक्षकांकडेच गेलेले आहेत. कुठलाही चेंडू गॅप मध्ये अजूनपर्यंत खेळू दिला नाही अमित राऊतनं. मोठा अनुभव त्याच्याकडे. 4 चेंडू मध्ये 4 सिंगल आल्यात. परत एकदा इथे गुडघा टेकवला होता डावा, ड्राईव्ह करायचा होता चेंडू, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू येणार आहे रियाज पटेल कडून. धावफलकावरती 4 तिथेच आहे. पहिलं षटक सुरू आहे. ही गंमत आहे इथे गोलंदाजीची. लेंथ बॉल टाकला होता यष्ट्यांच्या पाठीमाग. पाहिलं आपण यष्टी रक्षक कुठे काम करतोय. उजव्या हिश्या बाहेर, इथे वाईडिश मिड ऑफ, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पहिला धक्का इथे बसणार आहे. 1 गडी बाद 4. पहिलं षटक संपलं. जयफान 11 कोंढवा. चार धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. मंगलमूर्ती इन्फ्रा PCMC. तर नवीन फलंदाज आसिफ तांबोळी. अनेक वर्ष आसिफला मी बघतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये. वर्षानुवर्ष फक्त दिवस सरत गेलेले आहेत. आसिफ तांबोळी मात्र जसाच्या तसा आहे. त्याच्या शरीरामध्ये चिमूटभर मांस सुद्धा वाढलेलं नाहीये. उंची सुद्धा त्याची तशीच आहे आणि खेळ सुद्धा तसाच देखणा आहे.
गोलंदाज सूरज गायकवाड. सूरजचा हा चेंडू, ओहो खराब क्षेत्ररक्षण पॉइंटला, आणि क्षेत्ररक्षक कव्हर करेल का? पायाने अडवण्याचा प्रयत्न आहे आणि फसलेला. 4 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं होते. पहिल्या षटकामध्ये अमित राऊतनं निश्चित धावा रोखल्या होत्या. आता सूरज गायकवाडला आपण बघतोय. आंबेगाव तालुक्यातला खेळाडू आहे सूरज गायकवाड. मात्र गुणवत्ता त्याच्याकडे चांगली, म्हणजे ॲज अ बॅट ॲज अ बॉल ऑलराऊंडर आहे तो, आणि उच्च दर्जाचा ऑलराऊंडर आहे. त्यामुळेच आज एका मोठ्या संघामध्ये दुसरं षटक, आघाडीचे षटक टाकायची जबाबदारी त्याच्यावरती सोडलेली आहे. संघनायक गणेश आडवळे यांनी. धावफलकावरती 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरज गायकवाड उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो अगोदरच ठरवलं होतं स्वीप करायचा आहे. उजव्या यशीच्या बराचसा बाहेर टाकला. एकदा का तुम्ही उजवा गुडघा टेकवला की मग मात्र तुमची मोमेंट लॉक होऊन जाते. सन्मान्य महेशजी मस्के उद्योजक इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. धावफलक पुढे असणार नाही, तिथेच आहे. 8 धावा. यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रोखलंय स्वतःला, धाव मिळू देत नाहीये. फॉलो थ्रू मध्ये अत्यंत वेगवान क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी इथे आपण बघतोय. यास आपण चांगला फटका इथे बघतो. 1 धाव जरूर प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक करतो इथे सूरज गायकवाड. या षटकामध्ये पुढच्या 3 बॉल बरोबरती 1च धाव आलेली आहे. पहिला बॉल ज्यावेळेस चौकार षटकार येतो त्यावेळेस गोलंदाजाची अवस्था थोडीशी खराब होते. तिथून पुढे त्याच्याकडे आव्हान असतं की धावा रोखायच्यात. पहिल्या कोणताही गोलंदाज असेल तर त्याचा एक माइंडसेट असतो की मला आता 6च्या 8 रोखायचंय, एक डॉट बॉल काढावे लागतील. मात्र पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस षटकार चौकार येतो मग तिथे त्याला ओव्हर लिमिट करण्याचं आव्हान असतं आणि तो त्याच्या मनात त्याचे टार्गेट सेट करत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही अशी छोटी छोटी टार्गेट्स ठेवता त्याच वेळेस सक्सेसचे चान्सेस देखील तेवढेच जास्त निर्माण होतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव येऊ दिलेली आहे. सूरज गायकवाड उजव्या हातानं यस कट करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर हा टिपिकल ब्रँडेड शॉट आहे आसिफ तांबोळीचा. मात्र इथे कनेक्शन मिळू शकलं नाही. 1 धाव केवळ मिळेल. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मंगल मूर्ती पिंपरी चिंचवड विरुद्ध जयफान कोंढवा. या 2 संघामध्ये मॅच आहे. दोन्ही पुणेकर एकमेकांच्या समोर. आणि या अगोदरच्या लढतीतून आपण नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाला पाहिलं उपांत्यपूर्व फेरीत पोहोचताना. आणि 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जयफान कोंढवा. यानंतरचा या सामन्यातला विजेता संघ नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाविरुद्ध खेळणारे उपांत्यपूर्व फेरीमध्ये. 3ही दिवस आपल्याला हे चित्र बघायला मिळालंय की एक संघ बाहेरचा आहे. पहिल्या दिवशी सोलापूरचा, दुसऱ्या दिवशी अहमदनगरचा. काल या मैदानामध्ये आपण पाहिलं. आज आपण बघतोय की मुंबईचा संघ आहे. आणि उद्या देखील मोस्ट ऑफ पुणेकर संघ जास्त बघायला मिळतील जे प्रोफेशनल संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया खेळतात. असे पुण्यातले सगळे तगडे संघ उद्या या मैदानामध्ये दिसणार आहे तुम्हाला. आणि मुंबईचे काही ताकदवान संघ उद्या या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उद्या 9 वाजता ग्राउंड सुरू होणार आहे आणि उद्याचे सामने 6 षटकांचेच असणार आहेत. उद्या फायनल देखील होणार आहे आणि उद्या सेमीफायनल नंतर फायनल होणार आहे. उद्या लकी ड्रॉची सगळी बक्षिसं दिली जाणार आहेत. युवा नेते आणि सातत्यानं या वडगाव शहरी मतदारसंघातील लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत त्यांना आधार, त्यांना धीर, त्यांच्या कौतुक करणारे एक संवेदनशील नेते आमदार बापूसाहेबजी पठारे यांचे चिरंजीव रवींद्रजी पठारे इथे आवर्जून उपस्थित आहे. भरपूर वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. हातामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल दुसरा. अशोक गायकवाड दादा गायकवाड बाद.
दुसरा फलंदाज आविष्कार दाते पहिल्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीचा आविष्कार दाखवतोय. काय खेळला आविष्कार या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅट ॲज अ बॉल. अष्टपैलू खेळाडू आहे आणि ग्रामीण भागातील हे जे खेळाडू ज्यांच्यामध्ये खरंच गुणवत्ता आहे, गणेशजी हडवळे त्यांना या संघामध्ये स्थान देत आहेत. मागच्या काही वर्षांपासून आपण ही टीम बघतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होताना आणि आज खुल्या गटामध्ये या संघाला इथे आणलेलं आहे आणि त्याने देखील दमदार खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. आविष्कार एक गरीब घरातील मुलगा आहे, मात्र क्रिकेटची प्रचंड श्रीमंती देऊन परमेश्वरानं त्याला पृथ्वीवरती पाठवलंय आणि गणेशजी हडवळे या हिऱ्याला पैलू पाडतायत. त्याला कोंदण मिळून देत आहेत आणि एकदा का हिरा कोंदणात बसवला की मग त्याची चकाकी त्याची लकाकी आपल्याला कळते. आविष्कार डाव्या हाताने, ओहो खूपच खराब चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय. काही धावा देखील इथे क्षेत्ररक्षणामध्ये देखील गलथानपणा आहे. या चुका टाळाव्या लागतील. ही मॅच आपण कुठे एखाद्या गावात खेळत नाहीये, आपण खराडी चषक मध्ये खेळतोय. ज्या स्पर्धेला 19 वर्षांचा मोठा इतिहास आहे. इथे बलदंड संघ येतात, बलाढ्य संघ येतात आणि त्यामुळे या ग्राउंडवरती तुम्हाला चुका टाळणं जास्त गरजेचं असतं. छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला घरी घेऊन जाऊ शकते. धावफलक 14 आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जयफान 11 कोंडवा 14 लॉस ऑफ 2. तर डाव्या हाताचा फलंदाज वसीम शेखला आपण या मैदानामध्ये 40+ स्पर्धेमध्ये देखील बघितलंय. आता खुल्या गटामध्ये वसीमला पुन्हा एकदा बघतोय. या फलंदाजाकडे अफलातून कॅपॅसिटी आहे, खूप मोठी क्षमता असलेला हा फलंदाज आहे आणि वय 40शी उलटून गेल्यानंतरही धावांचा ओढा त्याच्याकडे आहे. त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की भरपूर धावा त्याच्याबरोबर देऊन परमेश्वराने याला पृथ्वीवरती पाठवलाय वसीम शेखला आणि त्याचं काम आहे, तो फक्त त्याचं शरीर बॅट वगैरे हलवतो आणि धावा मैदानामध्ये पडतात. 15 धावा एका 2 गड्याच्या मोबदल्यात. आविष्कार दाते समोर फलंदाज आसिफ तांबोळे असणार आहे. याबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू, कव्हर ड्राईव्ह, जमिनीच्या समांतर चेंडू डीपेक्षा कव्हर वरती थ्रो खूप उशिरानं येतोय. 2 धावा आसिफ तांबोळेला तोपर्यंत मिळणार आहे. 17 2 गड्याच्या मोबदल्यात. एक धाव जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागच्या काही षटकांमध्ये सुरुवात थोडीशी नाजूक होते. या स्पर्धेमध्ये आपण एक गोष्ट बघितलेली आहे की मागच्याही सामन्यांमध्ये सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं की तिथे अमन स्पोर्ट्सला मागे बॅकफूटवरती राहावं लागलं होतं, मात्र त्यानंतर खूप चांगली फलंदाजी देखील बघायला मिळाली. शेवटच्या सत्रामध्ये विशेषतः प्रथम कडूच्या 29 धावा वेगवान आपण पाहिल्या. तर या मॅचमध्ये देखील कोणीतरी ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तो आसिफ तांबोळे असेल, तो वसीम शेख असेल किंवा कुणी अन्य खेळाडू असेल. दादा गायकवाड लवकर बाद झालाय, पण एका खेळाडूने जबाबदारी घेणं गरजेचं आहे की त्याला टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवायचं आहे. तिसरं षटक सुरू आहे. 17 धावा, जेमतेम 6 धावांची सरासरी आता आहे आणि ही सरासरी पुरेशी ठरत नाहीये. हे आतापर्यंत सिद्ध झालेलं. एक चांगला फटका डीप लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार येतो इथे, डीप लॉंग ऑफला ठोकलाय. सहा धावांबरोबर 23. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती चांगली बातमी आली जयफान 11 कोंडवा संघासाठी. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आणि विजय. अजून 5 षटक शिल्लक आहेत. भरपूर क्रिकेट, भरपूर मॅच अजून शिल्लक आहे आणि त्यामुळं गडी पुढच्या काही षटकांपर्यंत गमावले नाहीत तर मोठे फटके जरूर खेळू शकतात हे दोन्ही फलंदाज. वसीम शेख, आसिफ तांबोळी. एक षटकार आपण पाहिला आसिफ तांबोळीच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफला अत्यंत सुंदर फटका बघायला मिळाला. वसीम शेख
आता स्ट्राईक एंडला असणार आहे डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, उजव्या हाताचा आसिफ तांबोळी नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन सूरज गायकवाड. या अगोदरचं षटक पाहिलं होतं सूरजचा, पण 7 धावा खर्च केल्या होत्या सूरजनं, गडीबाद करताना यश आलं नव्हतं. आणि आता पुन्हा चौथ्या षटकासाठी संघनायकाने सूरज गायकवाड वरती धुरा सोपवलेली आहे. उजव्या हातानं ओव्हर द विकेट बाउन्सर होता, खूप चांगला चेंडू आहे, अपील तिथे जोरदार, बोटा कशाकडे, फलंदाज बाद आहे. वसीम शेख इथे बाद होते, बिग विकेट, मोठा फलंदाज जाळ्यात सापडतोय. तेवीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सूरज गायकवाडला यश मिळतंय. हे महत्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा रोखल्या होत्या, मात्र विकेट नव्हती मिळाली. तोफेचा गोळा ज्यावेळेस बुरुजावरती आदळतो ना, बुरुज उद्ध्वस्त होतो, त्याच वेळेस त्याची चकाकी कळते. त्यामुळं आग ओकणारी गोलंदाजी, किती तिखट मारा केला, विकेट मिळाली नाही, तर मात्र त्या गोलंदाजाचं महत्व लक्षात येत नाही. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॅकफूट पॉइंट वरून आलेला आहे. एक धाव केवळ प्राप्त होऊ शकते. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये झेफान कोंडवा 24. चौथं षटक मैदानामध्ये येवाना सुरू आहे. आसिफ तांबोळी, या अगोदरचा चेंडू त्याने षटकार ठोकला होता, काय सुंदर फटका होता. आसिफ तांबोळीच्या भात्यामध्ये असे अनेक फटके आहेत, तो लिलय खेळू शकतो. आणि ज्यावेळेस त्याच्या बॅटमधून बॉल सीमारेषेकडे जात असतो ना, आपली बोटं आपोआप तोंडात जातात, आईला काय शॉट आहे, अशी चर्चा लगेच आपल्या ओठातून शब्द बाहेर पडतात. इथे मात्र इम्प्रोवाइज करून स्क्वेअर लेगला उडवायचा प्रयत्न होता आसिफचा. एक धाव यवना पूर्ण होणार आहे, दुसरी धाव हवी आसिफला, मात्र नकार देतोय फलंदाज. तिथून फिरोज शेख, धावफलक 25 3 गड्याच्या मोबदल्यात. सन्माननीय महेशजी मस्के उद्योजक इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मंचावरती होतोय. मी विनंती करतो आदरणीय रवींद्र दादा पठारे यांना, आपण महेशजी मस्के उद्योजक यांना सन्मानित करा. खराडी आणि पंचक्रोशीमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये या सर्व महान विभूतींचं मोठं योगदान आहे. आणि आपले सर्वांचे लाडके, कार्यकुशल, कार्यतत्पर आमदार बापूसाहेब पठारे यांचे अगदी खंदे समर्थक, आमदार साहेबांसाठी जीवाचं रान करणारी सगळी ही मंडळी आज मंचावरती उपस्थित आहेत. आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या वादळात सुद्धा वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आज आमदार साहेबांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला आहे. त्याच्या पाठीमागे ही सगळी माणसं आहेत आणि त्यांचं काम आहे. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4थं मैदानामध्ये सुरू आहे. अजून सूरज गायकवाडचे हे षटक सुद्धा अत्यंत प्रभावी ठरलेलं, म्हणजे जी चाल रचलेली आहे गणेश हडवळे यांनी, प्रत्येक चाल यशस्वी ठरते. क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यानंतर जे जे गोलंदाज ज्या ज्या बाजूने आणले तिथे त्यांनी यश मिळवून दिलेलं आहे. अमित राऊतला पहिल्या षटकासाठी आणलं होतं, गुलमोहर यांच्या बाजूनं, पवेल यांच्या बाजूनं सूरज गायकवाडला आणलं, गुलमोहर यांच्या बाजूनं, त्याच्यानंतर आविष्कार दातेला आणलं, आणि आता परत एकदा आपण बघतोय की चौथ्या षटकामध्ये सूरज गायकवाडला आणलं. चारही चाली परफेक्ट यशस्वी ठरल्यात. 4 षटकांचा खेळ संपला, मात्र 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये झेफान कोंडवा. 4 षटक शिल्लक आहे. तिथे धावफलकावरती धावा कमी दिसत असतात तरी फलंदाजांची कॅपॅसिटी खूप मोठी, लौकिक खूप मोठा आहे. जर एखादा खेळाडू त्याच्या लौकिकास जागला तर मला वाटतं खूप मोठा स्कोर तयार होऊ शकतो इथे. मात्र गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. त्यामुळे ही मॅच म्हणजे एक कठोर संघर्ष आहे आणि संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो.
संघर्ष के बाद नए का निर्माण होता है, तो आगे आने वाला पल है वो क्या लेकर आने वाला है ये तो हमें कुछ पता नहीं है। और जानने के लिए सुनिए कमेंट्री का हाल और प्रवीण जी गायकवाड़ सर की जुबानी। थैंक यू। धन्यवाद सन्माननीय नरेश डोमे सर। पहिल्या 4 षटकांसाठी सुंदर समालोचन आदरणीय नरेश डोमे सरांचं आपण या ठिकाणी ऐकलत। षटक क्रमांक 5 या ठिकाणी चालू होते। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे। जेपान 11 कोंडवा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते। हा चेंडू अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा झालाय। निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे। थर्ड अंपायर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय। आमचे तिसरे पंच नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील। चांगला परफॉर्मन्स या टीमने दिला होता जेपान 11 कोंडवा पहिल्या मॅच मध्ये। या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय चांगला खेळ पहिल्या 4 षटकांमध्ये। नॉट आउट निर्णय येताना जो पाहायला मिळतोय आसिफ तांबोळी आणि फिरोज शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। अमित राऊत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय 30 वरती 3 गडी बाद। जेपान 11 कोंडवा ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती अमित राऊत सज्ज होईल। हा चेंडू उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न स्वतः यष्टिरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचतोय। सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल। धावफलक जर पाहिलं तर मात्र 31 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। स्क्रीनवरती पाहू शकता आपले सगळे मान्यवर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। आज प्रेक्षकांची देखील फार मोठी गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते। खराडी चषक एक सुंदर आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये। याचबरोबर केले आक्रमण, केलाय प्रहार, त्या ठिकाणी झेल झालाय आणि या विकेटचं होईल मैदानाच्या आतमध्ये पतन। एकतीस वरती 3 गडी बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल। या ठिकाणी लकी ड्रॉचे कुपन चालू झालेले आहेत। समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आमचे संयोजक आहेत। या ठिकाणी येऊन तुम्ही कुपन घेऊ शकता। कुपनची किंमत आहे फक्त 20 रुपये। महिला भगिनींसाठी नक्कीच खास पारितोषिक असेल। गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीने एक सोन्याची नथ आणि पुरुष प्रेक्षकांसाठी एक होम थिएटर आहे। ज्यांना कुणाला कुपन्स घ्यायचे असतील या ठिकाणी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे साऊंड बॉक्स आहेत त्या ठिकाणी कुपन आहेत। आमचे सगळे संयोजक त्या ठिकाणी आहेत। पालकांना विनंती आहे फक्त लहान मुलांना जपा, चेंडू वेगवान बाहेर येतात। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
षटक क्रमांक 5 या ठिकाणी चालू आहे. एकतीस वरती 4 फलंदाज बाद आहेत. याचबरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पोहोचताना पाहायला मिळतोय. 4 धावा. पस्तीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपताना आपण पाहतोय. आतापर्यंतचे विजेते नक्कीच अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये उमेश राठोड हे विजेते ठरलेले आहेत. अगदी आपण पाहतोय एक होम थिएटर, त्यानंतर अनिता यन यांच्या नावाचं जे कुपन होतं त्या महिला भगिनी देखील पात्र झाल्यात एका सोन्याच्या नससाठी. समर्थ तांबे यांना देखील उद्या या ठिकाणी होम थिएटर नक्कीच मिळणार आहे. त्याचबरोबर गायत्री जोशी या आपल्या महिला भगिनी यांना एक सोन्याची नथ नक्कीच मिळणार आहे. आणि नक्ष एम यांनी जे लकी ड्रॉचं कुपन काढलं होतं त्यांना एक होम थिएटर मिळणार आहे. आणि वर्षा काटेकर यांना एक सोन्याची नथ नक्कीच मिळणार आहे. कुपन चालू आहेत, कुपन खरेदी करा आणि या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. गजलक्ष्मी ज्वेलरच्या वतीने एक नथ, महिला भगिनींसाठी तर पुरुष प्रेक्षकांसाठी देखील एक होम थिएटर आहे. छत्तीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना फिरोज शेख 6 चेंडू 3 वरती, सैफ खान 2 चेंडू 4 वरती, झेपान 11 कोंडवा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, 4 रन. पहा उलट्या दिशेला नक्कीच चेंडूला खेळून काढलं. रिवर्सचा फटका आणि या चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला चौकारासाठी. 40 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 40 वरती 4 गडी बाद. झेपाने लिहून कोंडवा, सैफ खान स्ट्राइक एंड वरती. दरम्यान फटका सजवलाय, बिग हिट केलाय. चेंडू जाईन सीधा सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. याच फटक्यांची गरज आहे. या फटक्यात ताकद होती, शक्ती होती, पॉवर होती. ठोकलाय षटकार आणि या धावफलक 46 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय सैफ खानचं आक्रमण. 4 चेंडू 14 वरती अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा आहे. पुन्हा एकदा अभि मानकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी चेंडू वरती चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी त्या ठिकाणी पोहोचलीये, यष्ट्या उडवल्या दरम्यान आणि याच बरोबर विकेटचं होईल पतन. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाज परतताना जो पाहायला मिळेल धावबाची शिकार.
47 धावावरती 5 गडी बाद. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय 3 एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च नक्कीच केल्या गेल्यात. फिरोज शेख आणि आता मैदानाच्या आतमध्ये सॅमी खान पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं षटक मार्गस्थ असताना 47 लॉस ऑफ 5 विकेट. दर्शकांची गर्दी, एक प्रभावी आयोजनानं परिपूर्ण नटलेली ही क्रिकेटची स्पर्धा अखंड 19 वर्ष चालू आहे. प्रत्येक दिवशी 8 बलाढ्य संघांचा सहभाग. लॉर्ड्सचं देखील अतिशय प्रभावी संयोजन आमच्या शोएब शेख यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं झालं. आमचे आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंचचे सगळे आमचे सदस्य असतील, चंदननगर वॉरियरचे सगळे सदस्य असतील, यांचे कष्ट मेहनत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय, पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. चौकार येतोय. धावफलक जर पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दर्शकांची प्रचंड मोठी गर्दी पार पडतोय. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडची ही लढत क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 चालू आहे. यानंतर क्वार्टर फायनल क्रिकेटच्या रसिकांना जे पाहायला मिळेल, एक टीम क्वार्टर फायनलला जाऊन पोहोचली. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली मुंबई ही टीम पोहोचली आहे क्वार्टर फायनल मध्ये. यातून जिंकणारी टीम त्यांच्या विरोधात क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल. जिंकणारी टीम सेमीफायनलला पोहोचेल आणि ती टीम उद्या मात्र सेमीफायनल मध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 7 या ठिकाणी आता जे टाकलं जाईल, अभि पुंडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. चला टाइम वेळ कृपया वाचवायचा आहे. टाइम लिमिट आहेत प्रत्येक इनिंगला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 7वं या ठिकाणी टाकलं जाईल. 51 वरती 5 गडी बाद आहेत. अभि पुंडे 7वं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार केलाय. शतरक्षण मात्र अप्रतिम आहे. त्या ठिकाणी काही धावा निश्चितपणे वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये. सुरेख शतरक्षकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी निर्णय जाईल. चेंडू सुरक्षित अडवलाय का सीमारेषेच्या आतमध्ये, हे मात्र तिसरे पंच चेक करतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सॅमी खान आणि फिरोज शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि चेंडू सेफ मध्ये अडवलाय, सुरक्षित अडवलाय. धावा मिळतील या चेंडूवरती 2. धावफलक 53 वरती. षटक क्रमांक 7 मार्गस्थ असताना अभि पुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. फिरोज शेख स्ट्राइक एंड वरती. याचबरोबर हेलिकॉप्टर उडवलाय, अगदी आपण पाहतोय. केलाय कडा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराबरोबर स्कोर कार्ड 59 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय.
फिरोज शेख स्ट्राइक एंड वरती ठोकलाय षटकार. अभि पुण्यवरती केलं गेलंय आक्रमण. याच फटक्यांची गरज आहे उर्वरित षटकांमध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी. 7वं षटक मार्गस्थ आहे. 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फिरोज चांगली फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज मारा करण्यासाठी होईल सज्ज अभि पुंडेक. पहिल्या 2 चेंडूवरतीच 8 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात. फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फिरोज शेख यांचं. आता मात्र अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 59 वरती स्थिर आहे. टोटल जर पाहिली तर मात्र 59. लॉस ऑफ 5 विकेट. चांगला चेंडू अभिने मात्र प्रस्तुत केला. अगदी आपण पाहतोय 9 चेंडू 11 वरती या फिरोज. हा चेंडू देखील अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जो पाहायला मिळत नाहीये. लागोपाठ 2 चेंडू त्या ठिकाणी फलंदाज फिरोज शेख यांना उभं करून ठेवले. स्क्रीनवरती आपण पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमचे शोएब भाई शेख. याच बरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय. झेल झालाय. ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच आपण पाहू शकता. $59 रन ऑन स्कोर कार्ड. शोएब भाई शेख अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता. लॉटचं संयोजन अतिशय प्रभावी केलं. आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत tenniscricket.in अगदी आपण पाहतोय. प्रेक्षकांवरती त्यांनी कॅमेरा नक्कीच घेतलेला आहे. आणि कोणतंही पर्व खराडी चषकामध्ये फार मोठा सहभाग शोएब भाई यांचा. त्यांचे खास साथीदार राजू त्यांच्या समावेत आहेत. 59 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे अभि पुंडे. 8 धावा आतापर्यंत मात्र ज्या खर्च केल्यात दीपू रायना स्ट्राइक एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतील. डावकुरे आताचे नक्कीच फलंदाज आहेत दीपू रायना. गोलंदाजी मार्क वरती अभि पुंडे पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली. 7 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झेपान 11 कोंडवा बनवल्या गेल्यात. 60 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. साठ धावा धावफलकावरती. शेवटचं षटक अंतिम षटक अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. टाइम संपलेला आहे आणि त्यामुळे मात्र या षटकामध्ये हे षटक पॉवर प्लेचं असेल. जवळजवळ अगदी आपण पाहतोय टाइम पेनल्टी मिळेल त्या ठिकाणी. चांगली नियमावली नक्कीच तयार केली. खराडी चषक संपूर्ण टेनिस विश्वाचं लक्ष लागून राहिलेली या अप्रतिम क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र नक्कीच खेळवली जाते. उद्या असेल समारोप, उद्या असेल फायनलचा दिवस आणि सकाळी 8:30 वाजल्यापासून उद्या मॅचेस नक्कीच पाहायला मिळतील.
म्हणजे 8:30 वाजता पहिल्या दोन टीमचं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता बरोबर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. आविष्कार दाते गोलंदाजी मार्कवरती. मंगलमूर्ती 11 सन्माननीय गणेश ठाडवळे यांच्या मालकीची नक्कीच टीम अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला झेपान 11 कोंडवा ही टीम दर्जेदार परफॉर्मन्स टीमनं देखील दिवसभराच्या सत्रात दिलाय. आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र गेट मध्ये काही गाड्या आहेत त्या अडचणी तयार करतायत. त्या गाड्या कृपया काढून घ्या. गेट मधल्या गाड्या काढून घ्या. सूचना येत आहेत माझ्यापर्यंत. गेट मधल्या गाड्या कृपया काढून घ्या. आविष्कार दाते आणि तालुका जुन्नर या ठिकाणचा नक्कीच असणारा खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ओळख. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय. पाहायचंय की यानंतर उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय आविष्कार. 60 वरती 7 गडी बाद आहेत. सामरान बागवान आणि सॅमी खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामरान बागवान अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती आविष्कार सज्ज होताना जो पाहायला मिळेल. अखेरचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर मध्ये पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. या दरम्यान क्रीज सोडली एक आणि चेंडू तर वाईड आहे अगदी आपण पाहतोय, परंतु विकेट निश्चित पाहायला मिळेल. सन्माननीय अविनाश भाऊ गवळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करू. चेंडू वाईड असेल परंतु धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतलाय बरोबर वाईड साठी. तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतील. थांबा दादा थांबा थांबा. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू. अखेरच्या षटकातील काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 60 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला विकेट नक्कीच पाहायला मिळाल्या. हे पहा गेट वरती ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्यांनी गर्दी केलेली आहे. त्या गाड्या कृपया काढून घ्यायच्या आहेत. प्रशांत नगरकर सर त्या ठिकाणी पोहोचा. गाड्या ज्या आहेत त्या गाड्या कृपया काढून घ्या. व्हाईट कलरची किया गाडी एक गेट मध्येच काही गाड्या लावलेल्या आहेत. कृपया त्या गाड्या काढून घ्या. काही टू व्हीलर देखील गेट वरतीच लावलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, परंतु सहकार्य करा सगळ्यांना विनंती आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव स्वरूपाचा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. अखेरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 60. फार मोठी गर्दी प्रेक्षकांची आहे. सन्माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीनं सर्व प्रेक्षक राजाचं स्वागत. फार मोठा प्रतिसाद आपण या चषकाला प्रत्येक वर्षी देत असतात. या वर्षी देखील प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केली आहे. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. +1 धाव
अगदी आपण पाहतोय चला खेळाडूंनी एकत्र यायचं नाही, निर्णय पंचांचा आहे, तो निर्णय पंच देतील, बाकी खेळाडूंनी कुणी एकत्र येऊ नका. अखेरचा आणि अंतिम षटक या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत माननीय खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन होतंय. खराडी चषक 2025 च्या निमित्तानं खासदार ताईंचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आजच्या खराडी चषक स्पर्धेच्या निमित्ताने संसद सदस्य माननीय खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खराडी चषक स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी ते या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल या ठिकाणी पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने खराडी चंदननगरच्या भागाच्या विकास शिल्पकार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली अशी एक मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणजे खराडी चषक 2025 या ठिकाणी गेले 4 दिवसापासून या स्पर्धा सुरू आहेत आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या ठिकाणी प्रमुख आयोजक श्री पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरोड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ हे प्रमुख आयोजक आणि सर्व संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी गेली 19 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. खरं तर महाराष्ट्रभर क्रिकेट स्पर्धा घेत असताना अनेक संयोजक या डेच्या स्पर्धा घेत असतात, पण खरंच चॅलेंज असतं या डे नाईट स्पर्धेचं आयोजन करण्याचं आणि अतिशय भव्य दिव्य असं आहे आयोजन या ठिकाणी श्री पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरोड यांनी या ठिकाणी केलेले आहे. तसं सर्व संयोजन समितीने या ठिकाणी या खराडी चषक 2025च्या अतिभव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी संसद सदस्य माननीय ॲडव्होकेट खासदार सौ वंदनाताई चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ताईंचं संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो आणि प्रमुख आयोजक पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड यांना विनंती करतो कृपया त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी पठारे युवा नेते यांनाही या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय ताईंचा या ठिकाणी स्वागतपर सन्मान करायचा आहे. आजच्या या खराडी चषक 2025च्या निमित्ताने आदरणीय खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आदरणीय प्रमुख आयोजक पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड यांच्या शुभ हस्ते आपल्या त्या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय त्या हिंदू सन्मान स्वीकारा असे मी विनंती करतो. गेली 19 वर्ष अतिशय भव्य दिव्य अशा स्पर्धा या ठिकाणी स्पर्धाचं आयोजन केलं जातं आणि अगदी लाखोचं बक्षीस या ठिकाणी या संघाला दिले जातात. प्रथम बक्षीस असतं 2,22,222, द्वितीय बक्षीस आहे 1,11,111, तृतीय बक्षीस आहे 55,555 आणि उत्तेजन चतुर्थ आहे 33,333. अशा प्रकारे अतिशय लाखोच्या संख्येने या ठिकाणी क्रिकेट रसिक या ठिकाणी या स्पर्धेचा लाभ घेत असतात आणि अतिशय क्रिकेटमध्ये चाहत्यासाठी एक पर्वणी असते. या ठिकाणी आदरणीय ताईंना विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
पहिल्या प्रथम पप्पू गरुडजींचं मनापासून आभार की अतिशय आग्रहाने प्रेमाने आपुलकीने मला या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलं. अर्थात बापूसाहेब पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय. गेले 19 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम होणं म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. एक आठवडाभर हे सगळे क्रिकेटचे चषक या ठिकाणी मुलं येत असतात, तरुण येत असतात आणि खेळाच्या माध्यमातून भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणून येत असतात आणि त्यांची सोय मला कल्पना आहे की बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, हे कुठलाही कार्यक्रम असेल तर अतिशय नीटनेटका, आटोपशीर आणि शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम असतो आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, यशस्वीपणे तो पार पडतोय, त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. मला खात्री आहे की खेळाडूंची पण सोय चांगली झाली असेल, कारण खेळायचं म्हटल्यावर खूप काही गोष्टी कराव्या लागतात. एकतर एनर्जी पाहिजे, त्यामुळे जेवण चांगलं पाहिजे, एनर्जीसाठी झोप चांगली पाहिजे, कम्फर्ट पाहिजे आणि शेवटी खेळायला आल्यावर एक खेळाडू वृत्तीने एकमेकांशी सलोखा ठेवूनच ते वातावरण निर्माण केलं पाहिजे. तर अतिशय सुंदर अशा माहोलमध्ये हा कार्यक्रम होतोय. बापूसाहेब पठारेंचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये होता, पण इलेक्शनमुळे आता तो पुढे गेला आहे आणि आता होतोय. मला खूप आनंद आहे. ह्या निमित्ताने सगळ्या बापूसाहेब पठारेंच्या टीमला मनापासून अभिनंदन करते की पुणे शहरात जर महाविकास आघाडीची कुठली सीट लागली असेल तर ती आपली लागली आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचं निश्चितपणे क्रेडिट होतं आहे. बापूसाहेब पठारे आता नुसतेच वडगाव शेरीसाठी नाही, त्यामुळे महाविकास आघाडीसाठी पुणे शहराचे ते आपले सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत असं मी मानते आणि मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातून काम होईल. त्यांचा अनुभव त्यांना नेहमीच मी म्हणते, बापूसाहेब पठारे एक असे आमदार आहेत की पायाला भिंगरी लावून ते फिरत असतात. महापौर मी होते 26 वर्षापूर्वी आणि त्यावेळेला सातत्याने बापूसाहेब असल्यावर मी नेहमी सांगते की सगळ्यात जास्त त्रास मला कोणी दिला असेल तर तुमच्या वडिलांनी दिलेला आहे. त्रास कशासाठी? तर लोकांची सेवा करायची. पाणी नाही, रस्ते नाही, लाईट नाही, ड्रेनेज नाही, ह्यासाठी झटून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे अशा आमदारांचा वाढदिवस आपण अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा करतोय. त्याबद्दल सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. मला या ठिकाणी बोलवलं अतिशय प्रेमाने, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. ऑल द बेस्ट. धन्यवाद ताई, आपल्याला या खराडी चषकाच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आपण छोट्याशा विनंतीला या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तसं पाहिलं तर पप्पू शेट गेली 19 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये चंदननगरमध्ये कौलाची शाळा होती. मला वाटतं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आपला पूर्वीचा एक फोटो आहे, 93चा जो उल्लेख केला आपण, तिथं ग्रामपंचायत ऑफिस होती आणि छोटंसं मैदान होतं तिथं. आणि त्या मैदानावरती 6 खेळाडूंमध्ये शॉर्ट पिच म्हणजे हाफ पिचची त्या ठिकाणी स्पर्धा तो भरवायचा आणि त्याच मैदानावरती 6 खेळाडूंमध्ये फुल पिचच्या स्पर्धा त्या ठिकाणी तो भरवायला लागला. आणि फुल पिचच्या स्पर्धा भरवत असताना पुढे महानगरपालिकेची इमारत असायची आणि त्यावेळेला जुन्या काळातले ते एक नियम असायचे की पहिल्या मजल्यावरती गेल्यानंतर 2 धावा डिक्लेअर असायच्या, सेकंड ह्याच्यावरती गेलं तर 4 डिक्लेअर असायचा आणि शेजारी कौलाची शाळा असायची आणि त्या शाळेचे 2 भाग केलेले असायचे. अलीकडच्या भागामध्ये बॉल पडला तर 2 रन डिक्लेअर आणि पलीकडच्या भागामध्ये बॉल पडला तर 4 रन डिक्लेअर. म्हणजे अशा वेळेपासून त्या स्पर्धेला सुरुवात केली आणि ती स्पर्धा आज डे नाईट स्पर्धेपर्यंत येऊन पोचलेली आहे आणि मोठं वैभव या स्पर्धेला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचं नियोजन आहे. आज टेनिस बॉल स्पर्धेचं नियामक मंडळाचे अध्यक्ष आहे पुणे शहर टेनिस बॉल स्पर्धेचं नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेला आहे ते. आणि या स्पर्धेचा अनुभव फार मोठा पपुला आहे. ही स्पर्धा पार पडत असताना छोट्या स्केलपासून ही स्पर्धा सुरू झाली. अगदी खराडी वडगाव शेरीच्या परिसरामधून त्याला पुणे शहरापर्यंत वैभव गेलं, तिथून महाराष्ट्रापर्यंत गेलं आणि अलीकडच्या काळामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, पंढरपूर असेल, नाशिक असेल, अगदी नागपूरच्या टीमपासून मध्य प्रदेश, राजस्थान, UP आणि मागच्या काळामध्ये मला वाटतं
रांचीची एक टीम होती, अगदी दक्षिण भारतातल्या देखील टीमा यापर्यंत या मैदानावरती खेळून गेलेल्या आहे. आणि एक चांगलं कॉन्टॅक्ट प्लेयर्स जे काही मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याशी एक चांगलं ठेवून या स्पर्धेला एक मोठं वैभव प्राप्त करून पप्पूनी गेले 19 वर्षापासून या मैदानावरती होत आहे, 19 वर्षापासून. आणि यापूर्वी चंदनगरच्या मैदान म्हणजे ओव्हरऑल जर कॅल्क्युलेट केलं तर 30-35 वर्ष झाले की या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणि एक चांगला छंद त्यांनी जोपासलेला आहे. आणि त्याच्यामुळं आज हा वैभव या ठिकाणी दिसतोय. आणि हे करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आज आमच्या कुटुंबाला देखील एक चांगलं पाठबळ देण्याचं काम जसं 93 पासून तुम्ही करताय एक नेतृत्व म्हणून, तसं एक कार्यकर्ता म्हणून तो करतोय. आणि आज याही निवडणुकीमध्ये ही सर्व मंडळी आज इथं उपस्थित आहेत. किंबहुना गेल्या तासाभरापासून आपल्या प्रतीक्षेत या ठिकाणी उपस्थित होते, पण बरेचसे त्या ठिकाणी गेले कारण काहींना खरंच वाटना की ताई येत आहे ते म्हणून, कारण 1-1.5 तास आपली वाट पाहत आहे. परंतु ट्रॅफिकचा प्रश्न हा गंभीर आहे, याच्यावरती भविष्यामध्ये मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, परंतु आपलं मार्गदर्शन असेल ह्या सर्व टीमचं सहकार्याच्या माध्यमातून, जसं काही वेळापूर्वी आपण उल्लेख केला की महाविकास आघाडीमधून पुणे शहरामधून एकच सीट या ठिकाणी निवडून आलं. आणि थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख करत असताना मला सांगायचं की प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली. म्हणजे आज वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार जर केला तर 2 आमदार विरुद्ध 1 आमदार पाठीमागच्या निवडणुका. आणि बऱ्याचशा गावांमध्ये असं होतं की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, जरी आपण या ठिकाणी नेतृत्व केलं असेल तरी त्या गावामध्ये प्रस्थापित ही सर्व महायुतीकडे होते आणि विस्थापित ही सर्व आपल्या बाजूला असताना एक तरुण कार्यकर्त्यांच्या फौजांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन एक चांगलं पाठबळ त्या ठिकाणी उभं केलं. आणि कुठेतरी यश मिळताना या ठिकाणी आपणा सर्वांना आज जो निकाल लागलेला आहे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा, हे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन त्याला कुठेतरी ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं. परंतु यावेळेला एक वेगळ्या विचाराने आणि वेगळ्या अँगलने आपण या ठिकाणी निवडणूक लढवली. सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या हातात त्या ठिकाणी निवडणूक दिली. अगदी पप्पू आमचा या ठिकाणी अनुभवी असताना सुद्धा त्याला म्हटलं की तू बाजूला थांब, तू मार्गदर्शनाचं काम कर. नाना या ठिकाणी पूर्वी फील्डवरती असायचे, नानांना मार्गदर्शन करायला लावलं. आणि मग जुनी जी 15-15 वर्ष ज्यांनी काम केलंय त्यांना सर्वांना एक मार्गदर्शकाची भूमिका दिली. आणि नवीन पोरांना जसे पायाला भिंगरी पाळता येईल त्यांना पळायला लावलं. गेले 6 महिने या मतदारसंघामध्ये प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शक आणि पवारसाहेबांच्या विचारांचा हा मतदारसंघ, पूर्वीच्या काळामध्ये असणारा वडगाव शहरी, खराडी, धानोरी हा भाग पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असताना देखील पवारसाहेबांच्या विचारांची या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, अनेक मतदार आहेत किंवा अनेक विचारांची वैचारिक पातळीवरती काम करणारी किंवा मानणारी लोक आहेत. आणि या सर्वांनी मिळून जे एकजुटीने काम केलं ते एकजुटीचं यश या ठिकाणी वडगाव शहरी मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. आणि अतिशय निश्चितपणाने त्याचा आनंद सर्वांना झाला. आणि म्हणून निवडणूक झाल्यानंतर त्या आनंद कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी लपवता आला नाही. म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला घेता आली. निश्चितपणानं निकाल जर वेगळा लागला असता तर कदाचित ही स्पर्धा देखील झाली नसती. परंतु तो आनंद आज कदाचित पप्पूनी या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व खेळाडूंसमोर या ठिकाणी उभा केलेला आहे. याचा निश्चितपणानं आनंद आमच्यासारख्याला देखील आहे आणि नागरिकांना आणि सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी आहे. आज एक वेगळं वैभव पप्पूने या ठिकाणी उभारलं. पप्पूला देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी धन्यवाद देतो की अनेक खेळाडूंना या ठिकाणी आपण या ठिकाणी संधी देत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उभं करताय. कारण ताई जसं आता IPL आपण पाहतोय, गेल्याच वर्षी असं डिक्लेरेशन झाले की IPLच्या धर्तीवरती टेनिस बॉल स्पर्धा देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी घेणार आहेत. रोहित पवार अध्यक्ष आहेत संघटनेचे आणि त्यांनीच या ठिकाणी हे मांडलेलं आहे की इच्छा व्यक्त केलेली आहे की खालून त्या ठिकाणी खेळाडू पुढे येण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि म्हणून टेनिस बॉलची देखील या ठिकाणी IPLच्या धर्तीवरती स्पर्धा घेण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांचं ध्येय आहे. कदाचित पुढच्या वर्षीपासून त्या चालू करण्याचा देखील त्यांचा मानस आहे. आता पाहूया त्या कधी चालू होतील, परंतु त्यांनी तो मानस व्यक्त केला आहे. म्हणजे संघटनेचा अध्यक्ष एका युवाला मिळाल्यानंतर आणि काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला मिळाल्यानंतर तो काय करू शकतो, तर एखाद्या खेळाडूंना स्थान त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आज रोहितदादांच्या माध्यमातून आपण पाहिलं की राशींसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मी मागच्याच महिन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांनी स्टेडियमचं उद्घाटन राशींसारख्या ठिकाणी केलं आहे.
आणि म्हणून ग्रामीण भागातल्या देखील मुलांना या ठिकाणी कुठेतरी स्पर्धात्मक स्पर्धेमध्ये येण्याकरता ही मंडळी त्या ठिकाणी योगदान देत आहेत. आणि म्हणून अशा मंडळींच्या माध्यमातून या खेळाडूंना देखील कुठेतरी प्रोत्साहन मिळतंय आणि खेळाडूंच्या माध्यमातून आपलं करिअर बिल्ड करण्यासाठी. कारण मी नेहमी सांगत असतो की सचिन तेंडुलकर अगदी 10वी शिकलेला माणूस आहे, परंतु 16 वर्षाचं ते एवढूसं पोरगं आणि पाकिस्तानसारखे बॉलर आहेत, वासिम अक्रम असेल, वकार युनिस असेल, आकिब जावेद सारखे धारदार त्या ठिकाणी गोलंदाज असायचे, त्यांना फोडून काढण्याचं काम कोणी केलं असेल तर 90च्या दशकामध्ये सचिन तेंडुलकरने केलं. आणि म्हणून एवढूसा खेळाडू काय करू शकतो हे तेंडुलकरनं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून करिअर फक्त कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून न होता तर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी करिअर होऊ शकतं हे अनेक खेळाडूंनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आज कोल्हापूरसारख्या कुसाळे त्या ठिकाणी स्पर्धक आहेत, त्यालाही आज ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. महाराष्ट्राचा अभिमान आहे की खशापा जाधवांनंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑलिम्पिकला पहिल्यांदा महाराष्ट्राला त्या ठिकाणी पदक मिळालेलं आहे. मग कुस्तीसारख्या खेळामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. अशा अनेक खेळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. खेळाला एक चांगलं वैभव त्या ठिकाणी प्राप्त होतंय आणि म्हणून खेळाडू देखील खेळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं करिअर त्या ठिकाणी करू शकतात. आणि म्हणून ही जी काही मंडळी आहेत, पप्पू आहे, आमचे सतीश पठारे आहेत, की ते टेनिस आपलं सीझन बॉलच्या स्पर्धा या ठिकाणी घेतात, दरवर्षी डे नाईटला घेतात. आणि म्हणून ह्या मंडळींनी क्रिकेटला एक चांगलं वैभव या खराडीमध्ये प्राप्त करून दिलेलं आहे की इथल्या स्थानिक खेळाडूंना, जिल्ह्याच्या खेळाडूंना हे एक स्टेडियम नावाजलेलं आहे. इथं कॉमेंट्री टीम आहे, आमची कॉमेंटेटर टीमलाही या ठिकाणी अनुभव आहे की खराडीच्या या मैदानाचं नावलौकिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक चांगली स्पर्धा या ठिकाणी घडत असताना त्या स्पर्धेला भेट देण्याकरता आपण आलेला आहे, शुभेच्छा देण्याकरता आलेला आहे. निश्चितपणानं पप्पूसारख्या कार्यकर्त्याला आपल्या उपस्थितीने या ठिकाणी स्फूर्ती मिळालेली आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. ताई त्या ठिकाणी ग्राउंडवरती येतात आहे. प्लीज दोन्ही टीमला विनंती आहे, एक फोटोग्राफीसाठी थोडंसं लाईन अप करावं. ताई पिचवरती येत आहेत. फक्त एक ताईंसाठी दोन्ही टीमनी त्या ठिकाणी पिचवरती लाईन अप करावं अशी दोन्ही टीमला विनंती आहे. थोडंसं खेळ आपण दोन्ही थांबूया. टीम्स आपण लाईन अप करून घ्या. मान्यवरांची उपस्थिती. पंच 2 मिनिटं. दोन्ही टीम्स पटकन मैदानामध्ये लाईन अप करून घ्या. मान्यवरांची उपस्थिती त्या दरम्यान होते आहे. खेळाडूंची ओळख परेड होईल आणि खेळाडूंना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी माननीय मैदानामध्ये उपस्थिती देत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही टीम्सला इथे शुभेच्छा दिल्या जातील. आज या मंचावरती उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या खासदार. सातत्याने या विभागाचे प्रश्न राज्यसभेमध्ये मांडताना या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय वंदनाताईंनी केलेला आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अत्यंत विश्वासू आणि त्यांच्या विचारांवरती काम करत त्यांनी देखील जनमानसावरती आपला पगडा निर्माण केलेला आहे. आज आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून खासदार साहेब इथे उपस्थित आहेत. आम्ही मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. पुणे शहर थँक्यू डीजे. पुणे शहराच्या महापौर म्हणून देखील डीजे थँक्यू. पुणे शहराच्या महापौर म्हणून देखील आदरणीय वंदनाताईंनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेमध्ये काम करताना देखील अत्यंत महत्त्वाची कामं त्यांनी मार्गी लावलेली आहेत.
थँक्यू थँक्यू डीजे. आज मंचावरती उपस्थित आहेत राज्यसभेतील खासदार आदरणीय वंदनाताई चव्हाण, दोन्ही संघातील खेळाडूंना ताई या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. खरं तर त्यांचा जन्मही पुण्याचाच आहे. त्यांचे वडील दिवंगत विजयराव मोहिते हे देखील ज्येष्ठ वकील होते. मातोश्री जयश्रीताई या देखील कायद्याच्या अर्धवेळ व्याख्याता होत्या. आणि विशेष म्हणजे आदरणीय वंदनाताई या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांच्या भगिनी विनिता कामटे, आपल्याला माहीत आहे 26/11च्या मुंबईच्या हल्ल्यामध्ये शहीद दिवंगत अशोकराव कामटे यांच्या त्या सौभाग्यवती होत्या. आणि एक वीर पत्नी या वंदनाताईंच्या भगिनी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तिसऱ्या भगिनी न्यायमूर्ती रेवतीताई मोहिते डेरे या प्रतिष्ठित वकील आहेत. आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर असं हे कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही भगिनी आणि स्वतः वंदनाताई या सातत्यानं समाजसेवेमध्ये अग्रेसर राहिलेल्या आहेत. विविध मोठ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे 1997 ते 1998 या कालावधीसाठी त्या पुण्याच्या महापौर म्हणून देखील निवडून आल्या. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या त्या उपाध्यक्ष होत्या. महाराष्ट्र राज्य महापौर अध्यक्ष आणि नगरसेवक संघटनेच्या अध्यक्ष होत्या. महापौर या नात्यानं त्यांनी जैवविविधता उद्यान BDPची संकल्पना मांडली. किनारी गावांचा विकास करण्यासाठी सातत्यानं त्यांनी भरपूर विरोध होत असताना देखील काम केलं आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला. आदरणीय वंदनाताईंचा अनेक पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. क्रूरतेचा कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी या 1993 साली झालेल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. हरित भारत, स्वच्छ भारत, स्वप्न उद्याची, सुंदर जगाची, हवामान बदलावरील मराठीतील हे पुस्तक त्यांचं 2011 साली प्रकाशित झालेलं आहे. असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सातत्यानं समाज जीवनाशी समरस झालेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण आज मंचावरती उपस्थित आहेत. 18 सप्टेंबर 2020 ते 2 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये त्यांनी राज्यसभेमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे खासदार म्हणून. आणि त्याचबरोबर 1997 ते 98 या कालावधीमध्ये त्यांनी पुण्याचं महापौर पद देखील भूषवलेलं आहे. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व सातत्यानं आज समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम आदरणीय खासदार वंदनाताईंनी केलेलं आहे. आज आपला अमूल्य वेळ खर्च करून आदरणीय खासदार वंदनाताई या समारंभाला उपस्थित राहिल्या. सर्व खेळाडूंचं कौतुक केलं, आयोजकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली. म्हणून पुन्हा एकदा आम्ही आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच आणि चंदननगर वॉरियर्स, पुणे शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड, त्याचबरोबर रवींद्रदादा पठारे या सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. एक चांगली स्पर्धा मंचावरती सुरू आहे.
मॅच चालू करायची, चालू करून घ्या लगेच. डिसिजन जे शैलीवरती जे डिसिजन घेण्यात आलं ते तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय कळवला आहे की गोलंदाजांची शैली इथे काहीशी अपवादास्पद आहे, त्यामुळे इथे नो बॉलचा इशारा कळवला आहे. स्क्रीनवरती, या स्क्रीनवरती सोडा तुम्ही. स्क्रीनवरती आपल्याला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल दोन्ही अँगलमधून. प्रथमतः समोरच्या कॅमेऱ्यातून टिपलेलं चित्र आहे. आणि त्यानंतर साइड अँगल हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या पंचांनी इथे निर्णय घेतलाय, हा नो बॉल आहे. चला थोडस स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आहे. ऑफिशियल टीम सकाळी 11 वाजल्यापासून कार्यरत आहे आणि उद्या सकाळी बरोबर 9 वाजता मॅच सुरू होणार आहे. त्यामुळे आता जेवढा वेळ खर्च होईल तिथून पुढे उद्याचं नियोजन जे ऑफिशियल टीमला इथे अजिबात वेळ मिळणार नाहीये आरामासाठी. त्यामुळे थोडंसं पटपट खेळा. इथे पुढचा चेंडू फ्री हिट आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वसीम शेख. धावसंख्या आपण पाहतोय 9. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 13 धावा, 13 रन्स विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात. अज्जू व्यापारी आणि त्याचबरोबर अमित राऊत ही जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर अगदी 69 धावेंचा इथे पाठलाग आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा इथे खर्च होत आहेत. थोड्याशा हालचाली पटपट करा, आपल्याला ही विनंती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. दीपू रायना डावखुरे शैलीचा एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. क्रमांक 2 ला इथे आपण पाहतोय सुरुवात होते मुख्य स्क्रीन वरती. tenniscricket.in यांच्या माध्यमातून क्रिक ऑन
चे चेंडू जे उपलब्ध इथून पुढे स्पर्धेमध्ये होतील. आता इथून पुढे मला वाटतं आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला क्रिकॉनचे चेंडू देखील वापरण्यात आलेत. हे चेंडू आत्तापासून पुढे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. tenniscricket.in यांच्या माध्यमातून क्रिकॉनचे चेंडू प्रत्यादरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15 धावा, 1-1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15 धावा, 1-1 धाव. इथे बनवणं देखील फार. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगलं कमबॅक दीपू रैना यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 21 वरती स्थिरावली आहे. इथून पुढे देखील 69 धावा इथे डिफेंड केल्या जातील. चेंडू इथे अशोक गायकवाड यांनी चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा अमित राऊत यांचा ब्रँडेड फटका येतोय. चौकार 4 धाब्यांसाठी. चांगला फटका इथे सजवला गेलाय. इनसाइड आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता चेंडूने उंची आणि लांबी अगदी योग्य पद्धतीने इथे गाठली आणि त्यानंतर 4 धाबींची मोहर त्या चेंडूवरती लावण्यात येते. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. विजयाचं लक्ष अजूनही काही जवळ आणण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतात. अजूनही 30 धाबींची गरज आहे. 28 चेंडूंमध्ये 30 धाबींची गरज. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय परंतु आता मात्र चेंडू इथे अडवला जाईल. फेकी करण्याच्या प्रयत्नात इथे 2 धावा वेगात पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. हळूहळू हे लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न जो केला जातोय आघाडीच्या दोन्ही बॅटर कडून त्यामध्ये प्रामुख्याने यश संपादन केलं जात आहे. सिंगल डबल चौकार चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगलं शॉट सिलेक्शन प्रामुख्याने अमित राऊत आणि त्याचबरोबर अज्जू व्यापारी या दोन्ही बॅटरच्या बॅट मधून होतात त्या धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैली तीच आहे. फटका देखील आपण पाहतोय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय परंतु त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जे डिस्टन्स आहे चेंडू आणि धावेंमधलं ते कुठेतरी कमी होत चाललंय. कारण जितके चेंडू आहेत तितक्याच धावा जवळपास बनवायच्या आहेत. 42 झाल्यात. 26 चेंडू 27 धावींची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि यावरती देखील प्रहार योग्य केलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील वेगात पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 से भले 2, 2 से भले 3. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. 25 चेंडू आणि 24 धावेंची अजूनही गरज आहे. शेवटचे 25 चेंडू आणि 24 धावेंची गरज. अप्रतिम अशी फटकेबाजी आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 46 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ दुसऱ्या डावातील शिल्लक आणि त्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 23 धावींची गरज आहे. 24 चेंडू 23 धावा विजयाचं समीकरण. उरले 4 षटक आणि पुन्हा एकदा उरलेल्या 4 षटकांसाठी आपल्या बरोबर नरेश डोमे सर जोडले जात आहेत. या सर आपलं पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय खराडी चषक, अर्थातच महाराष्ट्रातली खुल्या गटातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. 32 संघ खुल्या गटामध्ये सहभागी होणं म्हणजे हा चमत्कार आहे. वाईट चेंडू आहे, 1 धाव धावफलकावरती इथे मिळणार आहेत. 47 धावा इथे दिसत आहेत. 23 चेंडू 22 धावा. मंगलमूर्ती 11 PCMC. मंगलमूर्ती विरुद्ध जयफान कोंढवा विरुद्ध मंगलमूर्ती. 2 पुणेकरांमध्ये रंगलेली लढत. एक पुणे तर दुसरा PCMC पिंपरी चिंचवड. दोन्ही मोठी शहर आहे. उद्योग नगरी म्हणजे पिंपरी चिंचवड आणि विद्येचं माहेरघर म्हणजेच पुणे. सांस्कृतिक राजधानी पुणे. ज्यांना ज्यांना कुपन पाहिजे इथे कुपन मिळणार आहे. 20 रुपयात सोन्याची नथ महिलांसाठी आणि 20 रुपयात होम थिएटर पुरुषांसाठी. जरूर कुपन घ्या आणि आपलं नशीब आजमावा. परमेश्वर खरंच तुमच्यावर खुश असेल तर आज ड्रॉ मध्ये तुमचीच चिठ्ठी येणार. इकडे 50-50 कुपन टाकून सुद्धा चिठ्ठ्या येत नाहीत आणि एक लोकांनी कुपन काढले त्यांना चिठ्ठी त्यांचा नंबर येतोय ड्रॉ मध्ये. 50 धावा धावफलकावर ते 50 कुपन म्हणायचं होतं मला पण 50 धावा धावफलकावर आहे. मंगलमूर्ती 11 PCMC 50 धावफलकावरती आहेत. तर अज्जू बेपारी आणि अमित राऊत दोघांनी मोठी भागीदारी. पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी आहे. हे दोघेही बाद होणं शक्य नाहीये. इथे प्रत्येक चेंडूचा यथोचित समाचार घेत आहेत, खरपूस समाचार घेत आहेत. पुन्हा एकदा 4 धावा. चौकारा बरोबर धावफलक 54 वरती पोहोचणार आहे. उद्या या स्पर्धेची फायनल आहे. सकाळी 9 वाजता मॅचेस सुरू होणार आहे. हाफ मधल्या मॅचेस संध्याकाळपर्यंत चालणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्या सेमीफायनल आणि फायनलचा थरार बघायचा आहे. महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंना उद्या आपण या IT टॉवरच्या ग्राउंड वरती बघणार आहोत. सुपरस्टार येणार आहे उद्या, त्यामुळे जरूर त्या उद्याचा खेळ निश्चित अवर्णनीय पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. चुकवता येणार नाही असा क्षण आहे उद्या. जरूर आपण सर्वांनी पुन्हा एकदा उद्या स्पर्धेचा आस्वाद घ्या. मंगलमूर्ती 11 PCMC यातला विजेता संघ भिडणार आहे नेव्ही टेक रायडर्स डोंबिवली संघाविरुद्ध. यानंतरच्या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची मॅच. अमित राऊत स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अज्जू बेपारी. 16 चेंडू मध्ये 29 धावसंख्येवरती अज्जू बेपारी. तर बाहेरची कड अमित राऊतचा चेंडू थर्ड मॅनला पोहोचणार आहे. 1 धाव तिथे प्राप्त होते. 55 धावा. एकही फलंदाज अजून बाद नाही. अमित राऊत 16 चेंडू मध्ये 23 तर अज्जू बेपारी 16 चेंडू मध्ये 29. 1 षटकार 1 चौकार अमित राऊत तर 5 चौकार अज्जू बेपारी. चेंडूच्या मेरिट वरती खेळतायत दोन्ही फलंदाज. चिवट झुंज दोघांची आहे. यस, इथे कठीण खडक आहे. दोन्ही फलंदाज मध्ये कठीण खडक आहे. नो बॉल 2 धावा इथे मिळणार आहेत आणि एवढा कठीण खडक फोडणं मला वाटतं खूप कठीण आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. विकास मते गोलंदाजी मार्क वरती. या अगोदर मागच्या मॅच मध्ये विकास मते प्रचंड प्रभावी ठरला होता. या मॅच मध्ये पहिला चेंडू त्याचा आपण बघितलेला एक नो बॉल देखील येतोय. त्यावरती 1 धाव घेतलेली आहे अज्जूनं. अमित राऊत त्यावेळेस समोर. वरची कड जरूर आहे मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. 1 धाव इथे मिळणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल 58. 11 धावा. 16 चेंडू 11 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. जोरदार प्रतिकार इथून सुद्धा. मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. जयफान 11 कोंढवा संघाने जर ठरवलं ना मनात जिंकायचे आपल्याला, निश्चित जिंकतील ते. कश्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. इथे झेल झाला आहे काय. फलंदाज यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. मला वाटतंय बाउंड्री लाईन चेक करायची आहे. यस सर, यस. पुढे नो बॉल चेक करायचा आहे. बाउंड्री लाईन नाही चेक करायचे. कॅच तिथे क्लिअर आहे.
मात्र ओव्हरस्टेपिंग बघायचंय कुठे आहे. अगदी सुंदर झेल तिथे पकडलेला आहे. मात्र पंच चेक करतायत की ओव्हरस्टेपिंग चेंडू फ्रंट लाईनच्या पुढे आलेला आहे काय पाव. फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज इथे होईल बाद. पहिला धक्का. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, कस्ती तूफान से निकल सकती, आग बुझाकर फिर जल सकती, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. आणि क्रिकेट दी गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. इथे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. या खेळामध्ये पुढे काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये भविष्य सांगणारा अजून जन्माला आला नाही, तो येणार सुद्धा नाही. आणि म्हणूनच क्रिकेट आहे तो. आज याच खेळाची अनुभूती आपल्याला इथे बघायला मिळते. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे अशक्य वाटतं क्रिकेटमध्ये ते शक्य करता येतं. पाहायचं इथे. आणि तुम्ही बघा, एखादी भिंत आहे, मजबूत भिंत आहे, भिंतीची पहिली विट काढायला तुम्हाला भरपूर एनर्जी लावावी लागते. मात्र एकदा का एक विट काढली ना, बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. इथे पाहायचे, पहिली विकेट मिळालेली आहे. एखादा बांध आहे, बांधाला एखादं छिद्र पडतं, मात्र त्यासाठी खूप एनर्जी लागते. इथे या चुका टाळाव्या लागतील. ही मोठी चूक आहे. ही मोठी चूक नाही, हा मोठा खेळ आहे. 4 रन इथे मिळतील. धावफलकावरती 62 धावा. विजयासाठी मात्र 7 धावांची गरज आहे. एखादं यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास निर्माण होतो आपोआप, आणि त्यामुळे अधिक चांगला खेळ होऊ शकतो. पण इथे पडलेले खांदे तुम्हाला जिंकून देणार नाहीत, कधीच नाही. मात्र 7 धावा विजयासाठी मंगलमूर्ती संघाला. या सरळ बॅटनं उचललाय चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू कुठे, झेल बाद होईल. फलंदाज, दुसरा फलंदाज देखील बाद. संघनायक, संघ मालक गणेश हाडवळे इथे बाद होणार आहेत. एक ग्रामीण भागातील युवक ज्यावेळेस शहरात येतो आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो, कर्तृत्वाचा हिमालय गाठतो, तो म्हणजे गणेश हाडवळे. आज आपण पाहतो की गॅसच्या ज्या पाईपलाईन भारतामध्ये कुठेही असू द्यात, तर तिथे खूप मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स गणेश हाडवळे यांच्याकडे आहेत. उद्योजक म्हणून युवा खेळाडूंना देखील त्यांनी आपल्या कंपनीमध्ये संधी दिलेली आहेत. आणि त्यातले बरेचसे खेळाडू तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना देखील दिसतील. आपण ज्यावेळेस पुढे जात असतो, आपल्या सहकार्यांना देखील बरोबर घेण्याचा प्रयत्न गणेश हाडवळे यांचा नेहमीच बघायला मिळतो. चांगल्या स्पर्धा देखील ते कॉर्पोरेटसाठी घेत असतात. आज त्यांची टीम मंगलमूर्ती आपल्याला बघायला मिळते. चांगला फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, 66 धावा. मात्र 3 धावा उपांत्यपूर्व फेरीपासून दूर. मंगलमूर्ती 11 PCMC. चेंडू शिल्लक आहेत भरपूर. 12 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी मंगलमूर्ती 11 PCMC संघाला. जयफान 11 कोंढवा हा संघ प्रतिकार करतोय. 7वं षटक मैदानामध्ये इथे टाकलं जाईल. गोलंदाज बघूया कोण येतोय गोलंदाजी मार्कवरती. आज एक चांगली तगडी टीम होती जयफान 11 कडे. आज ताकदवान खेळाडू आपण पाहिले. सम्रान बागवान, आसिफ तांबोळी, दादा गायकवाड, रियाज पटेल, वसीम शेख, सैफ खानकर, तर हे दिग्गज आहेत. दीपू रैना, समी खान, सैफ खान, विकास मते, अतुल महांगडे. शेवटचे 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि कशा धावा रोखतायत. फील्ड सेटिंग मध्ये कुठलाही बदल बघायला मिळत नाही. एक धाव रोखायची, थोडंसं अटॅकिंग फील्ड सेटिंग इथे गरजेचं आहे. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक मागे, कोणताही पॉइंट नाही, गली नाही, बॅकफूट पॉइंट नाही. पॉइंटचा क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या मागे बॅकफूट पॉइंटला आहे. तर डिफेन्सिव्ह अटॅक आहे. मिड ऑन मात्र दिसतोय जवळ क्षेत्ररक्षकांच्या. याबरोबर जमिनीच्या समांतर खेळलेला हा फटका आहे. धाव 1 जरूर प्राप्त होईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि याच बरोबर उपांत्यपूर्व फेरीमध्ये मंगलमूर्ती 11 PCMC दाखल. चला, टॉस होणार आहे लगेच. आपण शेक हँड करा दोन्ही संघांनी. मॅच संपल्यानंतर शेक हँड करा.
अनेक संघ मी पुन्हा एकदा कालही त्याविषयी मी मत व्यक्त केलं होतं की तुम्ही ज्यावेळेस ओळीनं मैदानामध्ये जातात ती संकल्पना मला आवडत नाही, पण मॅच संपल्यानंतर तुम्ही शेक हँड करा, एकमेकांना शुभेच्छा द्या, भेटा. तुमच्या मैदानामध्ये मॅचमध्ये जी थोडीशी कटुता आलेली असते किंवा एकमेकांच्या विरोधात खेळण्यामुळे ते स्वाभाविक आहे, मात्र एकमेकांना भेटल्यानंतर लगेचच त्यावरती पाणी पडतं आणि पुन्हा एकदा आपले सौहार्दाचे संबंध निर्माण होतात. म्हणून शेक हँड करणं मॅच संपल्यानंतर हे जास्त संयुक्तिक आहे. एक वेळ फिल्डिंगला जाताना तुम्ही अजिबात ओळीत जाऊ नका. माझं काही